क्रोधाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, तिरस्काराचं राजकारण, जातीयवादाचं राजकारण, गुंडगिरीचं राजकारण, चणक्यनीतीचं राजकारण, असे वेगवेगळे पायंडे, वेगवेगळे प्रकार दिवसेंदिवस राजकारणात होत आहेत. काल मुरुम येथे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या निवासस्थानी औशाचे आमदार अभिमन्यू पवार 80 ते 90 गाड्याच्या ताफ्यासह प्रमुख सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह मुरुम येथे गेले. या ठिकाणी त्यांनी बसवराज पाटील, मुरुमकर, बाबूराव पाटील आणि युवा नेते शरण पाटील यांचा सत्कार केला. तर बसवराज पाटील, मुरुमकर, बापूराव पाटील आणि शरण पाटील यांनी औसा तालुक्यातील औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याचा सत्कार केला. मित्रहो, आज मी सकाळी प्रशांत किशोर यांचं राजकीय विश्लेषण पाहत असताना ज्या व्यक्तीनं देशाच्या राजकारणामध्ये 15 ते 20 वर्ष पॉलिटिकल विश्लेषण, पॉलिटिकल गणित मांडणे आणि निकाल घेऊन जायचं काम केलं, त्यांनी जे बोलले की नितीश कुमार यांच्या बिहारमध्ये येण्यानं लोकसभेमध्ये किंवा भाजपला काहीही फायदा होणार नाही, पण इंडियाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आम्ही फोडू शकतो हे दाखवून द्यायचं होतं. राजकीय समीकरणाचा विचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर अमित शहा हे जिंकत असताना सुद्धा अधिकात अधिक मतानं कसं जिंकता येईल, अधिकात अधिक जागा कशा आणता येतील याचा विचार करतात. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला 34% मत होती, पण जागा किती मिळाल्या तर स्पष्ट बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या. या उलट विरोधकाकडे 4 आणि 6, 10, 3 आणि 1 म्हणजे 56% मतदान असताना सुद्धा जागा कमी आल्या. नेमका गुन्हाकाराचं राजकारण, प्रेमाचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे की भाजपला अवघड होतं, त्यांनी शिंदे यांना पहिल्या टप्प्यात प्रवेश दिला, दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी फोडलं आणि त्यानंतर मराठवाड्यात अशोकराव चव्हाण आणि त्याचबरोबर परवा बसवराज पाटील यांचा प्रवेश झाला. लवकरच लातूर जिल्ह्यात आणखीन फार मोठे भूकंपाचे धक्के बसणार आहेत. त्यामुळं काही लोकांच्या आत्ताच झोपा सुद्धा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये गुन्हाकाराच्या राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा असला पाहिजे, त्याचबरोबर दिलदारपणा असला पाहिजे. राजकारणात कोण कोणाचं कायमचा शत्रू नसतो, कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो, हेही लक्षात ठेवायला हवं. आणि मला पत्रकार म्हणून नाही, एक सामाजिक विश्लेषक म्हणून मी धन्यवाद देऊ इच्छितो अभिमन्यू पवार यांना की ते जे आले, ज्या पद्धतीनं आले आणि बोलले. आणि त्याचबरोबर बसवराजजी पाटील जे बोलले तर त्या गोष्टीचाही विचार करत असताना
आपल्याला लक्षात येऊ शकतंय की अभिमन्यू पवार यांनी सांगितलं विकासाची कामं करत असताना मी सातत्यानं चर्चा करत होतो बसवराज पाटलाशी आणि बसवराज पाटलांनी सांगितलं येणाऱ्या काळात अभिमन्यू पवार यांनी जे काम केलं ते रोल मॉडेल काम आहे. मित्रहो, शेवटी मला विधानसभेचं ते वाक्य आठवते की नेत्याच्या भांडणात कार्यकर्त्यांनी पडू नये. नेते कधी एक होतील याचा भरोसा नसतो आणि ते एक झाल्यानंतर प्रश्न निर्माण होतो आता आपलं कसं. पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना सुसंस्कृत नेतृत्व, धाडसी नेतृत्व, कार्यकर्त्याला संकटात मदत करणारं नेतृत्व म्हणून बसवराजजी पाटील यांची प्रतिमा नव्हे कृत्य आहे. एक शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, 2 जिल्ह्यावर पकड असलेले ज्याचा परिणाम हा सोलापूर लोकसभा, धाराशिव लोकसभा, लातूर लोकसभा, बीडचा काही भाग आणि नांदेडच्या काही भागात पडणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना कालचा याची देही याची डोळा आम्ही फेसबुक लाईव्ह केलं. हजारो लोकांनी ते फेसबुक लाईव्ह पाहिलं आणि आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काही महिन्यामध्ये, 1 महिन्याच्या आत लोकसभा मतदानाच्या अगोदर लातूरातले अनेक 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 दिग्गज माणसं देवघरातून देव कदाचित या ठिकाणी भाजपमध्ये येऊ शकेल आणि कालचा दिवस हा मराठवाड्याच्याच नाही महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा, ज्या अभिमन्यू पवार यांनी म्हटलं की बसवराजजी पाटील यांच्यामुळं मराठवाड्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. मला खात्री आहे उदगीर मधून काही सावकार मंडळी, सावकार म्हणजे सावकारी करणारे नाही, ज्यांना सावकार म्हणून लोक म्हणतात, ज्यांना पाटील म्हणून लोक म्हणतात, असे अनेक लोक येणार आहेत आणि म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला आत्मविश्वासानं म्हणून नाही पण प्रशांत किशोर यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये एका जिद्दीनं आत्मविश्वासानं ऍट एनी कॉस्ट ठोकर कोक जिंकायचं आणि एक एक जागा वाढवायची या भूमिकेतून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. कोण म्हणतंय अकेला देवेंद्र क्या करेगा, अहो ज्यांची आयुष्य सगळं लोकांचे घर फोडण्यात गेलं त्यांना सुद्धा जेर बंद, नाके बंद करण्याचं काम बारामती आणि भानामतीमध्ये फरक वाटायचा नाही लोकांना. त्या बारामतीमध्ये सुद्धा रणसंग्राम होणार आहे. सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई अशी जी लढाई होणार आहे, ये तो एक बसवराजजी पाटील का प्रवेश, बसवराजजी और अभिमन्यू पवार. मग अभिमन्यू पवारचे कार्यकर्ते असतील, सगळेच कार्यकर्ते काही चांगले असतात असं नाही, हौसे नवसे गवसे सगळीकडेच असतात, पण एक चांगल्या प्रकारची मराठवाड्याच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं एक नवी दिशा देणारा आणि अनेक सम्राट लोकांच्या झोपा उडवणारा निर्णय येणाऱ्या 8 ते 15 दिवसात घडणार आहेत. मित्रहो, सकारात्मक राजकारण, विकासात्मक राजकारण, गुणात्मक राजकारण आणि या पद्धतीनं जो कालचा बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार यांची भेट झाली त्या ठिकाणी चेहऱ्यावर कार्यकर्त्याचे चेहरे बोलत होते. जो सन्मान दिला पाहिजे नसता बऱ्याच वेळा रुसवे फुगवे निघत नाहीत आणि खरं म्हणजे मिलिटरी स्टाईल, सावधान म्हणले की सावधान, आगे बढ म्हणलं की आगे बढ, पीछे मुड म्हणलं की पीछे मुड, अशा प्रकारचे कार्यकर्ते मिळायला, जीवाभावाचे कार्यकर्ते मिळायला हे नशीब लागतं. ते नशीब बसवराजजी पाटलांना मिळालेलं आहे आणि पावलावर पाऊल ठेवून नाही, पण जे देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत 5 वर्ष गोपनीयता काय असते, बुद्धिबळाच्या खेळात कोणता प्याद काय केलं पाहिजे, घोडा चढविला पाहिजे का नाही, अशा अनेक घडामोडी या येणाऱ्या काळात घडणार आहेत. मित्र हो, मी मराठवाडा नेत्यामधून बोलतोय.
आपण लाईव्ह करा, आपण फॉरवर्ड करा, आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.